हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, तयाचे बिसाट शब्द, याचा भाग 2. अमेरिकेहून एका साधकाचा फोन आला. स्वामी म्हणतात, अमेरिका ही भोगभूमी आहे. असं असताना तिथं राहून तुम्हाला इकडची आठवण येते हे पुष्कळ आहे. तुमचं कल्याणच होईल, अकल्याण संभवत नाही. जे कोणी ध्यान, नामस्मरण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वाचन करत असतील त्यांचं अकल्याण होणार नाही. मला तुम्हा सर्वांची आठवण नित्य आहे. आम्ही वाट बघत असतो तुम्ही कधी इकडे येता त्याची. जोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही तोपर्यंत तिथूनच आठवण काढायची. तिथल्या सर्व भक्तांना सांगा की स्वामी तुमची आठवण काढतात. हरी हरी हरी. काही होणार नाही. भक्तांचं रक्षण भगवंत करत असतो. काही काळजी नको तुम्हाला. काल TV वर एक मुलाखत छान झाली. मला आवडली खूप. ती मुलाखत लिहून प्रसिद्ध करावी. त्यात एक प्रश्न होता की तळागाळातल्या लोकांसाठी काय. त्याला उत्तर असं की परमार्थाची जाण ही सुशिक्षित माणसाला शक्य आहे. अगदी अशिक्षित अडाणी सामान्य माणसाला हे कळणं शक्य नाही. मग त्या लोकांनी काय करावं असं जर विचारलं तर त्यांनी ही जी मंडळी साधना करून तयार होतील त्यांचं अनुकरण करावं, त्यांच्या मागून जावं. अनुकरण म्हणजे त्यांचं चालणं, बोलणं, व्यवहार पाहून तसं आपण करावं. परमार्थ आणि व्यवहार यांची फारकत असू नये. संसार आणि परमार्थ दोन्ही एकच. शांती, समाधान, तृप्ती, प्रेम यासारखे गुण परमार्थात हवे. तेच गुण संसारातही आवश्यक आहेत. मला नेहमी वाटतं ज्यांना संसार करायचा त्यांनी प्रथम परमार्थाची समज करून घ्यावी आणि मग संसार करावा. इथे केंद्रात जी मुलं मुली येतात त्यांचा प्रश्न नाही. इथे येणाऱ्या ज्या मुलामुलींची लग्न झाली ती संसारही करतात, परमार्थही करतात. ही मुलं व्यसनं करणार नाहीत. संसार आणि परमार्थ, व्यवहार आणि परमार्थ दोन नाहीत. जे परमार्थ करतात त्यांचा व्यवहारही चांगला पाहिजे. इकडं नामनाम घ्यायचं आणि इकडे लांड्या लबाड्या करायच्या हे बरोबर नाही. संसार आणि परमार्थ दोन्ही एकच आहे. किंबहुना जीवन हे सांसारिक म्हणजे ऐहिक गोष्टी आणि पारमार्थिक म्हणजे पारत्रिक गोष्टी या दोन्ही अंगानं सजले पाहिजे. अभ्युदय म्हणजे ऐहिक भरभराट, धंदा, नोकरी जे काय आपण करत असू ते. निःश्रेयस म्हणजे पारत्रिक कल्याण. या दोन्ही गोष्टी एकत्र असणं हा आपला धर्म आहे. या दोन्हीपैकी एक असेल तर जीवन पूर्ण होणार नाही. हे दोन्ही एकरूप करून जो जीवन जगेल तो नर भला रे भला. अखेर पक्षी ज्ञानेश्वरी ही जगायची आहे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिणते हे शस्त्र. संसार जिंकायचा आहे हे नुसतं बोलण्याचं शास्त्र नव्हे. आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे इये. अक्षरामध्ये आत्म्याचा आविर्भाव व्हायला पाहिजे. वस्तुतः ते आपल्याकरताच आहे, कुणाला सांगण्यासाठी नाही. पण लोकांची इच्छा असते म्हणून सांगायचं. पुष्कळ विद्वान मंडळी ज्ञानेश्वरी, अमृतानुभवावर पुस्तकं लिहितात. पण त्याचा फारसा उपयोग नाही. कारण ते जगण्याचं शास्त्र आहे, बोलण्याचं नाही. त्यावर नुसतं लिहून बोलून होत नाही. आपल्याकडे आपण मुलांना निरूपण करायला सांगतो. त्याचा उद्देश मुलांना ती सवय व्हावी, ग्रंथ वाचण्याची इच्छा व्हावी, थोडं मार्गदर्शन लोकांना व्हावं यासाठी. निरूपण करणारानं शहाणं व्हायचं आहे. निरूपणाशिवाय ते होत नाही असं समर्थांचं म्हणणं. सध्या वातावरण फार चमत्कारिक निर्माण झालं आहे. जीवनाला आवश्यक गोष्टी म्हणजे साधेपणा, खरेपणा म्हणजे सत्याचं व्रत, शांती, प्रेम, दया, क्षमा, परोपकार, व्यवस्थितपणा, टापटीप, वक्तशीरपणा या सर्वांचं महत्त्वच आज गेल्यासारखं झालं आहे. आमच्या लहानपणी आमचे मास्तर ज्या शिस्तीनं आम्हाला वागवत असत तसं जर आत्ता शिक्षक मुलांना शिकवायला लागले तर मुलं ऐकणार नाहीत आणि पालकही तक्रार करतील. आमचे एक प्राचार्य म्हणतात, आम्ही उभं राहून शिकवतो म्हणून मुलं बसून ऐकतात.
आम्ही बसून शिकवायला लागलो तर मुलं चालायला लागतील. अशी आज शिक्षणाची स्थिती आहे. जी जीवनमूल्य पूर्वी आपण जपून ठेवली ती आज नष्ट झाली आहेत. ही परिस्थिती बरी नाही. याला काय करावं? वरून मलमपट्टी करून चालणार नाही. मुळात जाऊन शिकवलं पाहिजे. दया, क्षमा, प्रेम आदी गुण परमार्थ शिकवतो, व्यवहार शिकवत नाही. व्यवहारात स्वार्थ अधिक. परमार्थाच्या पायावर व्यवहार संसार करावा हे सांगण्यासाठी गेली 40 वर्ष एवढा उपद्व्याप केला. परमार्थ विरहित व्यवहार कसा चालतो याचं दृश्य साऱ्या जगात दिसतंय, मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत. निव्वळ स्वार्थाचा व्यवहार हा व्यवहारच नव्हे. परमार्थावर अधिष्ठित व्यवहार तरुण मंडळीत रुजवावा असा इथं प्रयत्न आहे. 12 ते 50 वर्षांची मंडळी हे आमचे खरे श्रोते. प्रौढ वृद्ध मंडळीही येतात. ज्यांच्यावर आतापर्यंत चांगले संस्कार झालेले असतील ते याप्रमाणे करायला लागतात. पण बाल तरुण वर्गावर माझं विशेष लक्ष आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.